वडखळकर, मी सिनियर PI पांढरे, वडखळ पोलीस स्टेशन। आज वडखळकरांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण का वडखळ पोलीस स्टेशनने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण वडखळ शहर हे CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आणलेलं आहे, तेही लोकसहभागातून। या ठिकाणी असलेली प्रसिद्ध JSW कंपनी असेल, जॉन्सन कंपनी असेल, वडखळ ग्रामपंचायत असेल, पेट्रोल पंप मालक असतील, ज्वेलर्स असोसिएशन असेल, शॉप ओनर्स असतील, बँका आहेत, आणि यांच्या सहभागातून आपण हे CCTV कॅमेरे वडखळमध्ये येणाऱ्या सर्व मुख्य मार्गावर आणि वडखळमधून बाहेर जाणाऱ्या सर्व मुख्य मार्गावर, त्याचबरोबर अलिबागकडे जाणारा जो वडखळ ब्रिज आहे त्या ठिकाणी, कांदळपाडा ब्रिज आहे त्या ठिकाणी, वाशी नाका आहे त्या ठिकाणी, वडखळ नाका आहे त्या ठिकाणी, मुख्य बाजारपेठेमध्ये आहे, कांदळपाडा ब्रिज आहे त्या ठिकाणी, रेल्वे ब्रिज आहे, मुंबई गोवा हायवे आहे, धरमतर चेकपोस्ट आहेत। या सर्व ठिकाणाला आम्ही कव्हर केलेलं आहे आणि त्याचं CCTVचं जे बॅकअप आहे ते पोलीस स्टेशनच्या या ठिकाणी पाहतो आम्ही। त्यामुळे संपूर्ण वडखळ शहरामध्ये कोणी व्यक्ती येईल, संशयित व्यक्ती येईल, संशयित वस्तू येईल आणि संशयित वाहन येईल तर ते डिटेक्ट केलं जातंय। आणि आत्तापर्यंत हे गेल्या 6 महिन्यामध्ये वडखळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेले जे अपघाताचे गुन्हे आहेत आणि ते गुन्हे करून पळून जाणारे वाहन आहेत त्यांचे नंबर ट्रेस करून आणि त्या गुन्हेगारांना आपण पकडण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। त्याचबरोबर ह्या वडखळ शहरामध्ये जे CCTV कॅमेरे लावण्यासंदर्भात आपण ज्या मिटिंगा घेतलेल्या आहेत, जनजागृती केलेली आहे, त्याचा प्रचार आणि प्रसार इतका झालेला आहे की सकाळी बँका असतील, ज्वेलर्स असतील, स्कूल असतील, येणारे जाणारे मार्ग असतील, मुलींची छेडखाणी प्रकार असेल, लहान मुलांना घेऊन जाण्याचे प्रकार असतील, फसवणुकीचे प्रकार असतील, बतावणुकीचे प्रकार असतील, चेन स्नॅचिंग असतील, या सर्व गुन्ह्यांवर 100% प्रतिबंध करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत। तर वडखळकर नागरिकांना मला आव्हान करायचं आहे की आणखीन शॉप ओनर्स असतील आणि काही मोठे लोक असतील त्यांनी ह्या योजनेमध्ये सहभागी व्हावं आणि संपूर्ण वडखळ शहर आणखीन CCTV कॅमेरे खाली आणण्यासाठी ह्या लोकसहभागाला मदत करावी। आपणा सर्वांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचं एक कर्तव्य आहे की आपल्या जीविताचं आणि मालमत्तेचं रक्षण करणं। त्याच गोष्टीला न्याय देण्यासाठी आम्ही ह्या पद्धतीची योजना वडखळमध्ये आणलेली आहे। त्यामुळे वडखळमध्ये कुठलाही गुन्हा घडला किंवा कुठलाही गुन्हा करण्याचा प्रयत्न केला तर त्या आरोपीची आता काही खैर नाही, त्यामुळे तो पकडला जाणार हे 100% खरं आहे। त्यामुळे आपण सर्वांनी ह्या बाबतीत संपूर्ण समाजामध्ये जागृती करावी आणि ह्या पद्धतीनं सार्वजनिक ठिकाणी जे गैरवर्तन करणारे लोक आहेत ते CCTV कॅमेऱ्याखाली आहेत याची चर्चा तुम्ही समाजामध्ये करावी, जेणेकरून याचा प्रचार आणि प्रसार होईल आणि ह्याचा उपयोग आपल्याला 100% गुन्हे प्रतिबंध करण्यामध्ये होईल। वडखळकर नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे वडखळ पोलीस स्टेशनकडून माननीय माझे SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे केलेली कामगिरी आहे। तर ह्या कामगिरीचं सर्व विद्यार्थी वर्गातून, पालक वर्गातून, पत्रकार बंधूंच्या मार्फत कौतुक होत आहे। ह्या गोष्टीमुळे आम्हाला आणखीन चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळत आहे आणि वडखळ पोलीस स्टेशनच्या या नाविन्यपूर्ण केलेल्या ह्या कामगिरीचं सर्व वडखळकरांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने चर्चा आणि अभिनंदन आणि कौतुक होत आहे। तुम्हा सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्हा पोलीस बांधवाकडून खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।